कराड आणि सुदर्शन घुले यांनी दिली महादेव गीतेला जीवे मारण्याची धमकी. महादेव गीते यांच्या पत्नीचा गौप्यस्फोट. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना म्हणजे मसाजोग येथील संतोष देशमुख हत्याकांड. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक आपल्याला पाहायला दिसूनच आला. आरोपींना पकडण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती, मात्र पोलिसांना आरोपी सापडत नव्हते. तर शेवटी आरोपींनी पोलिसांना सरेंडर झाले. त्यानंतर कोर्टाने देखील आरोपींवर मोक्का लावला. हे सर्व प्रकरण एका बाजूने सुरू असतानाच नुकतेच दुसरे प्रकरण समोर आले आहे. कारागृहामध्ये महादेव गीते आणि वाल्मिक कराड तसेच सुदर्शन घुले यांचं मारहाण प्रकरण समोर आले होते. यामध्ये असे सांगितले जात होते की कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाली. यामुळे अजून जास्त वादविवाद होऊ नये म्हणून महादेव गीते यांनी त्यांच्या सोबतीला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता वेगळा सूर ऐकायला मिळत आहे. आज महादेव गीते यांच्या पत्नीने माध्यमांसमोर सांगितले की कारागृहामध्ये असताना माझ्या पतीला कराड आणि सुदर्शन घुले यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यापुढे बोलताना म्हणाले की आम्ही तुझा पण हाल संतोष देशमुखपेक्षा भयंकर करणार होतो, पण तू वाचलास, असे सुदर्शन घुले व कराड यांनी महादेव गीते यांना बोलण्याचे सांगितले जात आहे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता वेगळंच वळण आपल्याला लागताना दिसत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.